हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर चल श्री स्वामी समर्थ. आजची व्हिडिओची सुरुवात तुम्हाला दाखवते मी पिऊपासून. म्हणजेच मी मशीनला कपडे लावले आणि कपडे म्हणजे झाल्यानंतर काढत होती, तर तेवढ्यात पिऊ आली आणि एक एक कपडा इतकी व्यवस्थित काढायला लागली मशीनमधून. म्हटलं मला अचानक सुचलं, म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर करूया. ही थोडी क्लिप घेतली मी व्हिडिओची. तर बघा जो कापड पडत, आणि बघा कशी लाईक पण करत होती. जो कापड खाली पडत होता बादलीत ठेवताना, तर ते सुद्धा बघा पडल्यावर परत उचलत होती, परत ठेवत होती. आणि इतकं म्हणजे बारकाईने काम असतं तिचं. बघा तिचा जीव इतका छोटा आणि काम इतकं म्हणजे शहाण्या मुलीसारखं काम करते बरोबर. इतकी चंटे. आणि खरंच मुलगी असली की हे असे म्हणजे असे कामं करतात आणि खरंच खूप भारी वाटतं. आणि त्यासाठी ना प्रत्येकाला देवाने मुलगी द्यायला पाहिजे. हे असे म्हणजे आईला मदत करायला तिथं अवनीशसुद्धा होता, पण अवनीशला हे सुचलं नाही की चला आपण मग आई मशीनमधून कपडे काढते तर आपण पण काढूया, पण नाही. आणि हो, मॅडमला इतका पसारा करायची सवय ना पिऊला. म्हणजे ते सगळं काढते, त्या पिशवीतून सगळ्या गाड्या फेकते, खेळत काही नाही, फक्त फेकायचं. आणि एकही म्हणजे गाडी उचलणार नाही आणि त्या पिशवीत ठेवणार नाही. पसारा करायचं काम करते फक्त. आणि हो, इकडे अवनीचं मस्त मोबाईल बघणं चालू होतं. आणि माझं म्हणजे आधी झाडू वगैरे मारून झालेला होता माझा, पण मग पिऊ इतके म्हणजे काही ना काही चालूच ठेवते. मग घराला घाण आली की मग आपल्याला क्लीन करावंच लागतं. मग ते एक वेळा असो की 4 वेळा असो झाडू मारावाच लागतो. म्हणजे ते आपल्याला डोळ्यांनाच बघायला कसं तरी होतं. आणि मी अवनीशला सांगत होते की बाबा मोबाईल ठेव आणि अभ्यासाला बस. पण अवनीशचं चाललं होतं मम्मी आज थोडाच अभ्यास आहे, थोडासाच होमवर्क आहे, त्याच्यामुळे तो काही लक्ष देत नव्हता. आणि हो, रोजचं हे क्लिनिंग म्हणजे झाडू मारणं, घर पुसणं हे कामं नाही केले ना तर घर पण आपल्याला असं वाटतं की बापरे, किती दिवसापासून आपण काही आवरलंच नाही वगैरे असं. आणि हे केलं तर जरा बरं पण वाटतं. चालूच असते दिवसभराची एक गृहिणी म्हटलं म्हणजे हे करा ते करा, मुलांना पण वेळ द्या, म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यात, असं कुठलंच नसतं. आणि काही म्हणजे लोकांना असं वाटतं, काही बायकांना म्हणा किंवा काही पुरुषांना पण की चला हे घरीच असतात, त्यांना काय काम असतं म्हणजे ह्या लोकांना तरी सुट्टी मिळते संडेची, पण आपल्याला तर एकही दिवस सुट्टी नसते, काम करावंच लागतं. इकडे मी माझं झालं होतं पुसून वगैरे घर, तर मग मी त्याला एक फटका दिला. अवनीशला म्हटलं काय लावलं, केव्हाचा मोबाईल घेऊन बसला आणि बस अभ्यासाला लवकर. मग काय लगेच घेतला मोबाईल मग मी आणि बसला अभ्यासाला. आणि हो, मुलांचं एक असतं, आपण जोपर्यंत त्यांना सांगत नाही काय शिकवलं काय म्हणजे विचारत नाही वगैरे, तोपर्यंत ते पण मोकळे होत नाही आपल्याशी, फ्रँकली बोलत नाही, सांगत नाही मग. आणि प्रत्येक आईने असं करायलाच हवं की आपल्या मुलांशी शाळेतून आल्यानंतर थोडाफार तरी संवाद त्यांच्याशी शाळेतल्या विषयावर करायचा, की तुझ्या फ्रेंडसोबत कोणासोबत काय केलं काय नाही, किती खेळले, काय मस्ती केली, काय शिकवलं वगैरे. असं जेव्हा आपण गप्पा मारतो ना त्यांच्याशी, त्यांना पण खूप बरं वाटतं की चला मम्मीला पण इंटरेस्ट आहे माझ्या शाळेतल्या स्कूलमधल्या गोष्टींसोबत. मग ते बरं वाटतं त्यांना पण. आणि मी इकडे त्याला सांगत होती काय काय शिकवलं वगैरे, ते बघत होते सगळं. आणि हो, मी त्याची अजून ट्युशन वगैरे काही लावली नाही आहे, त्याच्यामुळे मी सगळं काही बघते त्याचं. आणि कुठलाही त्याला म्हणजे कुठलीही अडचण असली तर मीच बघते, मीच सॉल्व करून देते त्याला. त्याच्यामुळे त्याला एकदम छान वाटतं की चला माझ्या मम्मीला येतं. आणि तो मम्मी हे मला समजत नाही, मम्मी मला ते कळत नाही. आणि हे काम पप्पा करत नाही. पप्पा फक्त म्हणतात चला मी तुम्हाला काय लागतं आणून देतो, पैसे देतो, तुम्ही बघा तुमचं, तुम्ही अभ्यास घे नको घे ते तुझ्यावर डिपेंड आहे, ते सगळं मग माझ्याकडे असतं. आणि हो, तुमच्या मुलांचा पण अभ्यास तुम्ही घेतच असाल तर किती वेळ घेतात वगैरे जरा कमेंट करून सांगा मला. कारण की माझं तर असं होऊन जातं की त्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी तिथून उठत नाही. आणि ते त्याला जमायलाच हवं असं माझा कधी कधी होऊन जातो हट्ट.
पण तसं नको व्हायला, पण होऊन जातो तो. पण तो खूप म्हणजे समंजस आहे तसा, त्याला सगळं काही छान जमतं आणि तो स्वतः खूप एफर्ट्स घेतो या सगळ्यांसाठी आणि लवकर क्लिक होऊन जातं त्याला. त्याबद्दल खूप म्हणजे खूपच छान वाटतं ते तर मला, की त्याला जास्त काही सांगायची एवढी गरज नाही पडत. आता इथं त्याला समजत नव्हतं म्हणून मी त्याला सोडून मॅथचं होतं तर मी त्याला सोडून दाखवतो, असं नाही असं सोडवायचं. नंतर त्याने सगळे नेक्स्ट जे काही होते मॅथचे एक्झाम्पल्स त्याने सगळे सॉल्व केले. अशा पद्धतीने मग काय आपलं दिवसभराचं रुटीन चालू असतं. आणि हो, मला रिकामा वेळ भेटला आणि या वेळेला पिऊला मी झोपवलेलं होतं, तर मग ती झोपली की मग मी असे माझे म्हणजे लसूण वगैरे निवडायचं काम, छोटे मोठे कामं करून घेते. कधी कधी अवनीश अभ्यास करत असतो आणि मी त्याच्याजवळ बसले तर मग आपण तो करत असतो आणि आपण फक्त लक्ष ठेवायचं असतं. मग रिकामा बसण्यापेक्षा आपण मग मी कधी कधी मग लसूण निवडून घेते त्या वेळेमध्ये. कधी कपड्यांच्या घड्या घालायच्या असतात तर कपड्यांच्या घड्या घालून घेते. असं छोटे मोठे कामं मी करून घेते त्यावेळेस आणि मला ते करावंच लागतात, कारण की माझ्याकडे पिऊला आणेल आणि ज्यांच्याकडे लहान बाळ असेल ना त्यांना माहीतच असेल की लहान मुलं किती त्रास देतात. तर तिला असं असतं, तू लसूण निवडते का, मग माझ्याकडे दे ती वाटी, मग मला निवडू दे, तू बाजूला बस. मग काय मी लसूण निवडत बसले तोपर्यंत तो म्हणे मग मी आधी हे रीड करतो आणि मग मी सॉल्व करेल आधी नंतर. मग असेच कामं आणि दिवस कुठे निघून जातो. तोपर्यंत ती उठते, तिचं चहा दूध बनवा, म्हणजे कंटिन्यू कामं चालू असतं. वेळ म्हणजे असा पाहिजे तसा फ्री वेळ मिळतच नाही. आणि हो, कधी कधी याच्यात पण आनंद वाटतो की चला आपण आता सध्या घरी आहे त्याच्यामुळे मुलांमध्ये वेळ घालवते किंवा कामांमध्ये, तर छान पण वाटतं. कधी कधी वाटतं की चला आपण स्वतःला वेळच देत नाही आणि हो, स्वतःला आपण वेळ द्यायलाच पाहिजे तितका. स्वतःला वेळ देणं पण तितकंच गरजेचं आहे. पण काय होऊन जातं, मुलं लहान असल्यामुळे आपल्याला स्वतःला वेळ देणं इम्पॉसिबल असतं. पण आहे वेळ, आपण नंतर तर देणारच आहोत. तर मग माझी त्यानंतर मग मी चहा दूध वगैरे बनवलं पिऊला, पण ते काही मी व्हिडिओ घेतला नाही. पिऊ थोडी त्याची झोप अपूर्ण झालेली असल्यामुळे थोडी किरकिर करत होती. मग म्हटलं जाऊ दे. मग मी संध्याकाळी हलकं जेवण बनवायचा प्लॅन केलेला होता. म्हटलं फोडणीचं वरण करूया आणि भात लावून देऊ. चपाती वगैरे काही मी बनवली नव्हती त्या दिवशी. मग मी इकडं डाळ भात लावला तोपर्यंत तिचे पप्पा आले, त्यांनी तिला सांभाळलं. म्हणजे मग मी तितका वेळ स्वयंपाकाकडे प्रॉपर लक्ष देऊ शकते. नाहीतर ती येता जाता मग याला हात लावेल, ते करेल, मम्मा 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 कंटिन्यू तिचं चालू असतं. मग ते असतं की मला काही तितकं टेन्शन नसतं तिला सांभाळायचं वगैरे. आणि हो, स्वयंपाक करण्याशिवाय पण आपल्याला गत्यंतर नसतं. आणि मी खाली आमच्या बिल्डिंगच्या खालीच छान कढीपत्त्याचं झाड आहे आणि फोडणीचं वरण करायला लागले की मी ताजा कढीपत्ता आणते तिथून. इतका छान सुगंध येतो, खूप छान. मला म्हणजे मी तो वॉश करून ठेवलेला होता बाजूला, त्याचा वास इतका भारी येत होता. कसं झालं होतं मला, मी कधी घेईल त्याचा म्हणजे हातात त्याला अजून आणि कधी नाही असं. म्हणजे खरंच या बघा किती हिरवा आणि टवटवीत दिसतोय. म्हणजे एखाद्या फुलाचा जो सुगंध येतो त्याला सुद्धा मागे टाकेल या कढीपत्त्याचा वास, इतका छान. आणि हो, हा कढीपत्ता तोडल्यानंतर 2-3 दिवस इतका फ्रेश पण राहतो आणि धुवून घेतला म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेस धुवायची किंवा गरज नसते. त्याच्यामुळे कामं निवांत करून घ्यायचे. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज.
आणि कमेंट करत चला की अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ वगैरे बघायचे तुम्हाला. तर बघा किती छान वास येतो आहे त्याचा कढीपत्त्यांचा. तर कसे कसे व्हिडिओ बघायला आवडतील तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि जेवण इतकं यम्मी, इतकं टेस्टी झालेलं होतं. डाळ भात कोणाकोणाला आवडतो, फोडणीचं वरण आणि भात कमेंट करून नक्की सांगा मला. खूपच यम्मी आणि टेस्टी झालेलं होतं. बघा तुम्ही बघू शकता, मी ताटाचा फोटो घेतला. एकदम मस्त. आणि मग हा व्हिडिओ नेक्स्ट डेचा आहे. पिऊसाठी मी पेस्ट बनवते. आम्हाला गार्डनला जायचं होतं, तर म्हणजे मी सगळं काही राहू दिलं. आधी म्हटलं पिऊला काहीतरी खाऊ घालणं महत्त्वाचं आहे, आणि लहान बाळांना खाऊ घातलं म्हणजे ते फ्रेश राहतात आणि चांगले खेळतात देखील. ही तांदूळाची पेस्ट जे आपण विकतचं सॅरेलॅक्स वगैरे आणायचं नाही, मी घरीच बनवते. डाळींचं मिश्रण असतं आणि तांदूळाचं. तर अशी मी तिला पेस्ट बनवते आणि फक्त मीठ घालायचं याच्यामध्ये, आणि पाणी थोडं बरं घालून तिला शिजू द्यायची व्यवस्थित. आणि तिला खाऊ घालणं म्हणजे बापरे मोठा टास्क असतो माझ्यासाठी तर. आणि सध्याला तिला बरं नव्हतं, त्याच्यामध्ये ती इतकी जास्त चिडचिड करत होती की म्हणजे असं होऊन जायचं की पिऊ तू झोपली तर बरं होईल. म्हणजे ती जितका वेळ झोपायची तितकाच वेळ आम्हाला शांत वाटायचं, घर पण शांत राहायचं आणि आम्हाला पण स्वतःला बरं वाटायचं की चला निवांत, म्हणजे शांतता आहे बुवा आता. नाहीतर सारखी चिडचिड, रडरड वगैरे, कंटिन्यू रडूबाई होऊन गेली होती तिला बरं नसल्यामुळे बघा. आणि खायची तर तिची अजिबात इच्छा नव्हती, काहीच खात नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं हे तरी खा थोडंफार. आणि बाहेर जायचं म्हटलं तर तिने काही खाल्लेलं असलं तर ती मस्त फ्रेश खेळते आणि आपल्याला पण त्रास देत नाही ती. म्हणून मी माझा हा खटाटोप चालू होता की तिला पूर्ण पेस्ट खाऊ घालायची आणि मगच तिची तयारी, आपली स्वतःची तयारी करायची. बघा किती नाटकं चालू असतात. मग तिला इतकं मला गोष्टी सांगाव्या लागतात, याचं त्याचं, आकूवाला काऊवाला माऊवाला सगळं करून होऊन जातं, तरी ताईचं संपतच नाही. एक एक चमचा खायला इतका त्रास देते ती ना, खूप त्रास देते. आणि हो, तुमच्याकडे यावर काही उपाय असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की लहान बाळांचं जेवण, म्हणजे मला तिचं जेवण अजून वाढवायचं आहे, कारण की ती इतकी वीक झाली आता सध्याला. आणि मग मी तिला खाऊ घातल्यानंतर असं छान माझं गोड आवरून घेतलं आणि म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊया. आणि तिचं पण छान आवरून दिलेलं होतं मी. आणि मग आम्ही गार्डनला गेलो आणि तिथला पण व्हिडिओ शूट केला मी थोडा. म्हटलं चला दाखवूया. आणि जे कोणी जळगावचे असतील ना ते नक्कीच ओळखतील हे गार्डन कोणतं आहे म्हणून. आणि इतके लहान मुलं आणि त्यांचे पेरेंट्स, बापरे बघू शकता तुम्ही. तिचं म्हणणं होतं मला घेऊ नको, हात पण नको लावू. ती माझ्या पुढे पुढे चालत होती, जसं काही तिला सगळं काही माहीत होतं आणि छान पळत होते. आणि मी पण छान आवरलं होतं, कारण की खूप दिवसानंतर बाहेर पडलो होतो आणि घरात असल्यामुळे, आणि तिला पण बरं नव्हतं थोडं, मला पण नव्हतं, अवनीशला पण नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं कधीचेच घरात आहोत, कुठेतरी जाऊया. बघा तुम्ही गर्दी, आणि मोस्टली म्हणजे संडेला जास्तीत जास्त गर्दी असते इथं, खूप जास्त गर्दी. असं वाटतं ना संडेला यायचंच नाही, पण मग आपल्याला पण संडेला सुट्टी असते, त्याच्यामुळे आपण पण त्याच दिवशी येतो. आणि बघा पिऊ किती गोड दिसते ना, खूप गोड दिसते बघा. आणि मला वाटलं बापरे ही घाबरेल म्हटलं, पण नाही घाबरली ती. आणि इतकी बदमाश आहे की हात सोडा मला बाय करत होती ती तिथून. आणि तिला असं वाटायचं की पप्पा इथून चालले जातील का मम्मी चालली जाईल, सारखी आमच्याकडे बघत होती. तिथे एकही बाळ इतकं गुण करत नव्हतं किंवा ते एकदम शांत बसलेले होते. पण पिऊ बापरे इतकी नॉटीपणा करत होती ना, खूप जास्त नॉटी. हे बघा बाय करत होती आता, म्हणजे ती पळायला पण घाबरत नव्हती. सो अशा पद्धतीने